की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री नवनाथ महाराज की जय। श्री वीरभद्र महाराज की जय। परम पूज्य तात्या भाऊ महाराज की जय। सब संतन की जय। श्री गणेशाय नमः। जय जयाजी रघुत्तमा। आराध्य होसी प्लवंगमा। मुक्तिदाता रक्षक तू। तरी आता कथा प्रसंगा। पुढे बोलवी नवरस प्रसंगा। जेने ऐकून श्रोते अंगा। अनुभवतील महाराजा। प्रतिवर्षीप्रमाणे धर्मनाथ बीजेचा उत्सव परमपूज्य नाथभक्त तात्या भगत यांच्या प्रेरणेनं परंपरेनं जो चालत आलेला आहे तो या ठिकाणी आपण साजरा करत असतो, साजरा करत आहोत. नवनाथ भक्त मंडळानं त्याची परंपरा पुढे चालू ठेवलेली आहे आणि आपल्या सगळ्यांची साथही त्याला आहे, त्यामुळे ते शक्य आहे. प्रतिवर्षीप्रमाणे हा उत्सव साजरा करत असताना मी पत्रिका वाचली, त्याच्यामध्ये 34व्या अध्यायाचं निरूपण किंवा विश्लेषण, जेवढी आज्ञा आहे तेवढंच करावं आहे की नाही. पण धर्मनाथाच्या बीजेची सगळी कथा 33व्या अध्यायामध्ये आहे. 34व्या अध्यायामध्ये काही थोडासा अंश त्याचा फक्त आलेला आहे आणि धर्मनाथ बीज याचं वर्णन 34व्या अध्यायामध्ये आलेलं आहे. पण त्याची मूळ पीठिका, त्याचा मूळचा गाभा हा 33व्या अध्यायामध्ये आहे. 34वा अध्याय धर्मनाथ बीज का साजरी करावी, कशी साजरी करावी, ती केलेली काय पुण्य प्राप्त होतं, या सगळ्याचं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. परंतु त्याची मूळ पीठिका जी साजरी केलेली आहे, समजावून सांगितलेली आहे, ती 33व्या अध्यायामध्ये. गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ, नवनाथ भक्तिपंथाला ज्यांनी सुरुवात केली, भूमीवरती सर्वप्रथम जे नारायण अवतीर्ण झाले, कवी हरी आदी नवनारायणांपैकी त्यापैकी कवी नारायण म्हणजे मच्छिंद्रनाथ आणि हरिनारायण म्हणजे गोरक्षनाथ. या नाथद्वयांनी, विशेष करून गोरक्षनाथांनी या नाथ संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार पूर्ण जगभर केला. भारतभर नाही, जगभर. इतर देशामध्ये आता जी उत्खनन होत आहेत त्याच्यामध्ये नाथांची मंदिरं सापडत आहेत, नाथांची चिन्ह त्या ठिकाणी सापडत आहेत. म्हणजे त्यांचा प्रवास तिथपर्यंत इतर देशांमध्ये सुद्धा होता आणि त्यांच्याकडे अनेक प्रकारच्या शक्ती होत्या. मनोमार्गानं कुठेही जाण्याची त्यांच्यामध्ये शक्ती होती. वायू वेगानं त्या ठिकाणी ते पोहोचत होते. असे गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ आपल्या सद्गुरूंची आठवण आली म्हणून दोघंही जण, या सगळ्यांचे विद्यागुरु दत्तात्रय, गिरनार पर्वतावरती गेले आणि गिरनार पर्वतावरती दत्तात्रयांच्या सान्निध्यामध्ये राहून त्यांच्याबरोबर संवाद साधला. अनेक धर्माच्या चर्चा त्या ठिकाणी करवल्या. काही लोकांचं म्हणणं असं आहे की नुसते भगवे कपडे घालतात, कानामध्ये बाळ्या घालून कानफटे म्हणवतात
नाथपंथी असतील किंवा अन्य अन्य प्रकारचे धर्माचं चालन करणारे साधू असतील, हे सर्वजण नुसते भिक्षा मागत हिंडतात. म्हणले काय करतात, काय देशासाठी काय करतात? विशेष करून आजच्या समाजसेवक जे म्हणवत आहेत त्यांचा प्रश्न आहे, समाजाने यांनी काय केलं, यांचं काय कर्तव्य आहे? पण यांनी जे केलं ते कोणी करू शकत नाही, किंबहुना ते करण्याची शक्ती कोणामध्ये नाही. ही ज्या वेळेला सर्व मंडळी एकत्र होती, ते आता कुंभमेळा आहे आपल्याकडे, कुंभमेळ्याच्या निमित्ताने सगळेजण एकत्रित येत साधू, ते काही फुकट एकत्र येत नाही. धर्माची स्थिती काय, आज धर्म कुठे चाललाय, समाजाची स्थिती काय, समाजाचं माणूस काय, समाजाला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे, या सगळ्याचं विचारमंथन त्याच्यामध्ये होतं. तसं विचारमंथन करण्यासाठी हे नाथ द्वय, मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ, हे दोघे जण गिरनार पर्वतावरती आपल्या गुरूंच्याकडे गेले. 6 महिन्याचं वास्तव्य त्यांनी त्या ठिकाणी केलं. 6 महिने ते गिरनार पर्वतावरती आणि दत्तात्रयांच्या सान्निध्यामध्ये राहिले. पूर्ण जगामध्ये काय चाललेलं आहे या सर्वांची कल्पना, या सर्वांचं इतिवृत्तांत दत्तात्रयांना त्यांनी सांगितलं, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं. अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय केलं पाहिजे, कुठे गेलं पाहिजे, कुठे उपदेश केला पाहिजे. आणि 6 महिन्यानंतर गोरक्षनाथ त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांना सांगतात की बाबा आपला निघालं पाहिजे इथून, आता आपल्याला उपदेश झालेला आहे. धर्मकार्य करणं, लोकांना उपदेश करणं, त्यांना चांगल्या मार्गावरती आणणं, धर्म मार्गावरती आणणं आणि त्यांचं जीवन सुधारणं, त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणं, हे आपलं कार्य आहे. आणि ते कार्य करण्याकरता आपल्याला आता आदेश झालेला आहे, आपण निघालं पाहिजे, इथे थांबता कामा नये. आणि म्हणून तिथून दोघे जण काशी यात्रेला जाण्याच्या निमित्ताने काशीकडे प्रयाण केलं. गिरनारवरून काशीकडे प्रयाण करत असताना रस्त्यामध्ये अलख निरंजन हा नाद गात, श्रुतीमध्ये एका नादाचं वर्णन आलेलं आहे. आणि तो नाद नाथांकडे फक्त पाहायला मिळतो. ज्या वेळेला नाथ चालतात ना, तुम्ही पाहिलं असेल कधी, पार नाथपंथीय लोक, ते त्यांची ती घुंगरं बांधलेली असतात, एक घुंगरं असतात आणि ते दोन्ही गुडघ्यांवरती यांच्या आदळ चालताना, आणि त्याचा जो ध्वनी निघतो त्याच्या छंदामध्ये ते नामस्मरण करत चालतात, भगवंताचं नाव घेत घेत, आणि ते चालतात. त्या ध्वनीमध्ये हे भ्रमण करत करत निघाले. आणि फिरत फिरत अनेक तीर्थ पाहत रस्त्यानं मार्गक्रमण करत असताना एका नगरामध्ये येऊन पोहोचले. आणि त्या नगरामध्ये पाहतात, दोघे जण आले. नगराच्या बाहेर एक मोठं शिवालय, आणि त्या शिवालयामध्ये हे दोघे जण जाऊन राहिले. थोड्या वेळातच त्यांच्या लक्षात आलं, अरे या गावामध्ये आपल्याला आज काही भिक्षा मिळेल असं वातावरण दिसत नाही. या सगळ्या गावावरती शोककळा पसरली आहे. गावातले सगळे लोक रडतायत, आबाल वृद्ध, लहान मोठे, बाया, सगळे रडतायत. धनिक असेल तोही रडतोय, गरीब असेल तोही रडतोय, सगळे रडतायत. काय झालं? म्हणून मच्छिंद्रनाथानं गोरक्षनाथाला आज्ञा केली, जरा जाऊन तपास करा म्हटलं. हा शोक कशाचा आहे, कशामुळे या लोकांना एवढा शोक प्राप्त झालेला आहे, याची जाऊन चौकशी करा. आणि म्हणून नाथ त्या ठिकाणी चौकशी करण्याकरता गेले.
चौकशी करण्याकरता गेल्यानंतर त्यांना लक्षात आलं की या नगरीचा राजा विक्रम त्याचा मृत्यू झालेला आहे आणि तो राजा सगळ्या प्रजेवरती प्रेम करणारा असा राजा आहे. त्या राजाचं या सगळ्या प्रजेवरती प्रचंड प्रेम आहे आणि म्हणून ही सगळी प्रजा दुःखमय झालेली आहे. सगळ्या प्रजेला शोक झालेला आहे. ही सगळी प्रजा दुःखामध्ये आहे. गोरक्षनाथांना येऊन सांगितलं. गोरक्षनाथांचं हृदय त्या ठिकाणी कळवळलं. दोघं जण विचार करतायत, इतकं प्रेम या राजावरती, प्रजेचं इतकं प्रेम, इतका चांगला राजा, कोणाला दुःख नाही, प्रजेच्या सगळ्या गरजेची आवश्यकता जी आहे ती पूर्ण करणारा, प्रजेला जे जे लागेल ते पुरवणारा, सगळ्यांना सुखावून असा राज्यकारभार करणारा. राज्यामध्ये कोणी दुःखी नव्हतं, पण तो गेल्यामुळे सगळ्यांना दुःख झालं आणि सगळे शोकमग्न झाले. दोघं जण विचार करतायत या प्रजेकरता, पण एवढं दुःख व्हायचं कारण काय म्हटले. त्यांना दुसरा राजा मिळेल, परंतु दुसरा राजा मिळण्याची शक्यता नव्हती. असा राजा कोण? कारण त्या विक्रम राजाला आणि त्याच्या पत्नीचं नाव रेवती, त्या दोघांना संतती नव्हती. म्हणून प्रजेला राजा, वंश परंपरागत राजा मिळेल याची खात्री नव्हती. म्हणून सगळे जण दुःखी होते, सगळ्यांना दुःख झालेलं होतं. मग या प्रजेला राजा नाही म्हणून ते दुःखी आहेत. अरे म्हणले मग अशा राजा करता आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ या शिवालयामध्ये बसलेत आणि आपल्यामध्ये आपापसात त्यांची चर्चा चालू आहे. आपण काय केलं पाहिजे. गोरक्षनाथ म्हणतात याला आपण जिवंत केलं पाहिजे. आतापर्यंत आपण कितीतरी जणांना जिवंत केलाय. आपल्याकडे असणारी जी संजीवनी विद्या आहे तिचा वापर करून या राजाला आपण जिवंत करू शकतो. मच्छिंद्रनाथाने आपली डोळे मिटली, ध्यान लावलं आणि गोरक्षनाथाला डोळे उघडून सांगितलं की हे शक्य नाही, कारण या राजाचं आयुष्य संपलेलं आहे. या राजाला शून्य आयुष्य शिल्लक आहे. मग एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याला पुढचा जन्म मिळतो. मी अशी अधिकारी लोक जी आहेत ती काय करतात, त्या पुढच्या जन्मातलं काही आयुष्य मागून घेतात आणि त्याला या जन्मात ते आयुष्य देतात. ती ताकद त्यांच्यामध्ये असते. परंतु म्हटले या राजानं इतकं पुण्य केलेलं आहे की याला पुढचा जन्मच नाही. हा भगवंताच्या चरणाशी जाऊन विलीन झाला, तिथून याला परत आणणं शक्य नाही. आयुष्य मागायचं कोणाकडे. गोरक्षनाथ म्हटले या प्रजेच्या सुखाकरता, या प्रजेच्या आनंदाकरता वाटेल ते झालं तर चालेल, काही होऊ देत, मी याला जिवंत केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही करता की मी करू. गोरक्षनाथ हाताला पेटले, या राजाला जिवंत करणार. जिवंत कसं करणार. मच्छिंद्रनाथाने पुन्हा डोळे मिटले आणि सांगितलं, गोरक्षा ठीक आहे, तुझी इच्छा पूर्ण होईल, परंतु त्यासाठी मात्र तुला माझा विरह सहन करावा लागेल. म्हणजे एकाच, आता याला एक पर्याय म्हटले, परकाया प्रवेश नावाची विद्या. मी माझा देह सोडून देतो आणि त्या राजाच्या शरीरामध्ये मी जाऊन प्रवेश करतो, म्हणजे तो राजा जिवंत होईल. दुसरा काही पर्याय आपल्याकडे नाही म्हटलं. त्या राजाला संजीवनी विद्येनं जिवंत करणं शक्य नाही, परंतु आपल्याला जे गुरुने दिलेलं सामर्थ्य आहे, गुरुने दिलेली जी विद्या आहे, त्या विद्येच्या योगाने मी माझा देह इथं सोडून देतो आणि त्या राजाच्या शरीरामध्ये प्रवेश करतो. त्या राजाच्या शरीरामध्ये मी प्रवेश केल्यानंतर तो राजा जिवंत होईल, सगळी प्रजा आनंदित होईल, सुखी होईल. पण मात्र तुला जबाबदारी वाढेल, माझ्या शरीराचं तुला रक्षण करावं लागेल. 12 वर्षाचा कालावधी
12 वर्ष मी त्याच्या शरीरात राहीन म्हटलं, आणि 12 वर्ष तुला माझं हे शरीर सांभाळावं लागेल. एखाद्याच्या मनात शंका येते ना, अशी खूप जण आहेत शंका काढणारे, त्यांना शंकेश्वर म्हणावं, राक्षस. मग ते शरीर कसं काय 12 वर्ष टिकलं असेल? ते नश्वर शरीर आहे, नाशिवंत आहे, 12 वर्ष कसं काय राहिलं असं? आपला तो मेला का 2 तासात त्याचा वास सुटतो, घरात ठेवीत नाही कोणी, आहे का? त्याला लगेच राम बोलो भाई, राम बोलो, लगेच जाऊ द्या म्हणलं, स्मशानात जाळून टाका. किती प्रेम असलं घरात ठेवतो का कोणी? या शरीरावरती आपण इतकं प्रेम करतो, असं हे शरीर घरामध्ये कोणी ठेवलंय का? शरीरच काय, काहीच घरामध्ये राहत नाही. धनानि भूमौ पशवश्च गोष्टे भार्या गृहद्वारी जनस्मशाने देहस्थितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः. माणसाचा मृत्यू झाला की त्यांनी कमवलेलं धन त्याच्याबरोबर जाळलं. किती जण आहेत असे? त्यांनी त्याच्या आयुष्यात कमवलेलं धन, सोनं नाणं, गाडी घोडा, घर, शेती वाडी, त्याच्याबरोबर जाळून टाकली. झालं कधी असं? तो मेला, त्याचं सगळं म्हणजे त्याचा वाटा त्याच्याबरोबर जाळून टाका. धनानि भूमौ, ते धन सगळं इथं भूमीवरतीच राहतं. पशवश्च गोष्टी, पशु आहे. त्यांनी पूर्वीच्या काळामधला हा श्लोक आहे, त्यामुळे त्या काळाला पशुधन होतं भरपूर. एकाकडे 100 गाई, 200 गाई, म्हशी असं असायचं नाही, घोडे असायचे. आज गाड्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत. असं एक तरी माणूस आहे का त्याच्याकडे मोटरसायकल नाही? कुणीच नाही. सगळ्यांकडे 2 चाकी 4 चाकी, प्रत्येकाकडे गाडी आहे. जी कुठे राहते? गॅरेज मध्ये. गोठा म्हणजे गॅरेज. ते सगळं गोधन पशुधन जे आहे ते गोठ्यामध्येच राहत होतं, त्याच्याबरोबर जात नव्हतं. धनानि भूमौ पशवश्च गोष्टी, ज्या बायकोवरती अत्यंत प्रेम केलं नाही का, आयुष्यभर तिच्याकरता आईशी भांडला, बापाशी भांडला, भावाशी भांडला, बायकोचं ऐकून नाही. तुमच्यासाठी नाही, दुसऱ्या गावचं, आपल्या गावात सगळे चांगले नाही का. त्याच्याकरता आई बापाच्या खोट्या सह्या घेतल्या, प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेतली, भावाला शाळेतच जाऊ दिले नाही. अशी लोक बरं का, तो शिकला तर आपल्याला त्रास देईल म्हणले, पण त्याला शाळेतच जाऊ देऊ नका, त्याला शिकवायचंच नाही. अशी लोक मी पाहिली, तुम्ही पाहिली असेल तर मला माहित नाही. तो आराधी राहिला का काही नाही म्हणले, त्याचं सगळं आपल्यालाच घ्यायचंय. त्याचं लग्नच होऊ देऊ नका, म्हणजे त्याला पोरं होणार नाही, पुढे प्रॉपर्टीला वाटाच येणार नाही, नको म्हणले ती पिढा. असं करणारे भाऊ आहे, आणि ते बायकोच ऐकून करतात. पण ती बायको जिच्या करता तो सगळं हे करतो, खोटे नाते व्यवहार करतो, खोटे नाते धंदे करतो, है का, तिला लक्ष्मी सारखं सांभाळतो, ती बायको तरी त्याच्याबरोबर जाते का? भार्या ग्रहद्वारी, ती फार तर फार त्याच्या मागे असं करीत जाते, त्याच्या पलीकडे काय करीत नाही. ती जाऊन उडी घेते किती त्याच्यात, सरणार उडी घेते का? नाही घेत. रडल मोठ्याने, काय करेल, पण तिथून पुन्हा घरी आली की संपला विषय, सगळं चालू होऊन जातं. भार्या ग्रहद्वारी जनस्मशाने, जे तुमचे नातेवाईक आहेत, मित्र आहेत नाही का, समाजातले लोक आहेत की ज्यांच्यासाठी खूप धडपड केली तुम्ही, त्याच्यापैकी एखादा उडी घेतो का? ते स्मशानापर्यंत येतात सगळे, ते सुद्धा पुढे येत नाही. पुढे जायची त्यांची ताकद नाही, पुढे येत नाही. स्मशानापर्यंत त्यांची उडी असते. जनस्मशाने, तुम्ही ज्या या देहावरती इतकं प्रेम केलं नाही का, सकाळी उठल्याबरोबर त्याला आंघोळ घातली, त्याला शॅम्पू लावला, वेगवेगळ्या साबणी लावल्या, अंगाला उठणे लावले चांगला दिसावं म्हणून, परीट घडीचे कपडे घातले, बाहेर निघताना सजवतो का नाही त्याला? आपण रोज वेगवेगळं सजवतो त्याला.
आणि त्याची काळजी घेत राहतो. त्याला काही रोग होऊ नये म्हणून खाण्यापिण्याची काळजी घेतो, गोळ्या औषधं वेळेवरती घेतो, सांभाळतो नाही त्या देहाला, कितीतरी सांभाळतो. तो सुद्धा आपल्या बरोबर येत नाही. येतो का बरोबर? कुठे राहतो तो? देहश्चितायाम, हा देह चितेमध्ये जळून जातो. ज्याला तुम्ही इतकं सांभाळलं, कौतुक केलं त्याचं, तो सुद्धा इथंच जळून जातो. मग बरोबर येतं काय? कर्मानुभव गच्छति जीव एकोऽल्पः. तुम्ही जे चांगलं आणि वाईट कर्म केलेलं आहे तेच फक्त तुमच्या बरोबर येत. चांगलं असेल वाईट असेल, आणि त्या कर्मानुसार तुम्हाला पुढे गती प्राप्त होते. मग विक्रम राजाचं सगळंच कर्म चांगलं होतं म्हणून त्याला गती प्राप्त झाली. त्याला पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे त्याच्या वाटेला आलं नाही. पुन्हा पुन्हा जन्माला येणं हे त्याच्या वाटेला आलं नाही. तो मुक्त झाला. आणि मच्छिंद्रनाथाचा तर विषयच नाही. जन्म आणि मृत्यू याच्यापासून ते फार लांब. तुम्हाला माहित असेल तर मच्छिंद्रनाथापैकी जे नवनारायण सगळे, यांच्या एखाद्या आईचं नाव तुम्ही सांगा. माहिती आहे का कोणाला? आज नाही सांगा, मला महिन्याभरानं सांगा अभ्यास करून. नवनारायणांच्या आईचं नाव, पालनकर्त्या त्यांचे असतील तर जन्मदात्या आईचं नाव का बरं नाही? कारण हे सगळे अयोनी संभव आहेत. तुमच्या माझ्यासारखा योनीमधून त्यांचा जन्म झालेला नाही. त्यांचं प्रकटीकरण झालंय. ते जन्माला आले ते अयोनी संभव आहे. श्रीकृष्णाच्या दरबारामध्ये सगळे बसले आणि आज्ञा झाली आहे की कलियुग येत आहे पुढे घोर, आणि त्या कलियुगामध्ये सगळे जण धर्म विसरतील, वेगवेगळ्या मार्गाला जातील, अन्य अन्य प्रकारचे कर्म करतील. या सगळ्या लोकांना उपदेश करण्याकरता माझे असणारे तुम्ही 9 अंश नवनारायण तुम्ही अवतरित व्हा, जन्माला जा आणि या पृथ्वीवरती धर्माचा प्रसार करा. मग ज्याला जन्मच नाही त्याला मृत्यू आहे का? जे साधना करणारे आहेत का हो बाबा, त्यांना आजही दर्शन होतं की नाही? जे साधना करतात त्यांना आजही नवनाथांचं दर्शन होतं. महिनाभर जाऊन बसा मडीला, अनुष्ठान करा, दर्शन होतं की नाही पहा. पण तिथे जाऊन उद्योग नाही करायचे. नारळ किती आले, इथं कसा धंदा चालतो यांचा, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. कोणाच्या अंगात कसं येतं, कोण उड्या मारतो, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. मला तुझं दर्शन पाहिजे. या एका उद्देशाने महिनाभर जर तिथं राहिलो आणि ध्यान लावून बसलो तर दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. मी तर सांगतो तिथं जायची गरज नाही, इथं बसलो तरी होईल. तात्या भाऊंनी आपल्याकरता सोय करून ठेवली. याचा उद्धार करून, पूर्वीचं मंदिर होतं ते काढून, ते कसं झालं काय झालं तो आजचा विषय नाही आपला. त्याचा जीर्णोद्धार कसा केला, त्यावेळेस काय संकट आली तुम्ही मी ऐकलेली फक्त. ती पाहणारी लोक आता फार विरळ, एखादे 2 असतील माहित नाही. आणि त्याचा उद्धार या ठिकाणी म्हणून आपल्याकरता एवढी मोठी सोय या ठिकाणी करून ठेवलेली आहे. हे नंदनवन ठिकाणी बसवलेलं आहे. त्याचा वापर चांगला जर केला, आपण येऊन जर अनुष्ठान केलं, पाहिलं, बसला तुम्ही ध्यान लावून, पहाटे 4ला आलं पाहिजे, कुणी यायच्या कुणीच नको त्यावेळेला. अशा वेळेला येऊन बसा, डोळे लावून बसा आणि चिंतन करून त्यांना प्रार्थना करा की मला दर्शन पाहिजे, तुमचं दर्शन होईल. कारण त्या नवनाथांचाच नव्हे, त्यांचे जे पुढे 84 सिद्ध आहेत त्यांच्या सहित सगळे नाथ या पृथ्वीवरती आजही भ्रमण करतात, सगळीकडे फिरतात, आजही फिरतात. त्या काळातच फिरत होते असं नाही, आजही फिरतात. माझा मुख्य विषय होता, मग जे मूर्खपणाने शंका घेतात की मच्छिंद्रनाथाच्या शरीराचं 12 वर्ष काय झालं असेल, ते राहिलं असेल का, मूर्खपणा आहे. अनेक प्रकारे शंका देणारे लोक आहेत. त्यांचं शरीरच नश्वर आहे, त्या शरीराला काही होऊच शकत नाही. असं शरीर, अयोनी संभव असणारं ते शरीर, त्याला काय होणार आहे? गोरक्षनाथावरती जबाबदारी टाकली आणि आपण परत आया प्रवेश करून
राजा विक्रमाच्या शरीरामध्ये प्रवेश करते झाले. प्रेत यात्रा निघालेली आहे, स्मशानात प्रेत आणलंय जाळायला, सगळी सिद्धता झालेली आहे. आणि नाथांच्या कृपेनं तो राजा विक्रम उठून बसला. कारण मच्छिंद्र नाथानं आपल्या आत्म्याचा प्रवेश त्याच्या आत्म्यामध्ये केला आहे. आपली पूर्ण शक्ती त्याच्या शरीरामध्ये टाकली आणि तो राजा उठून बसला. तो राजा उठून बसल्याबरोबर प्रजेला एवढा आनंद झाला. स्मशानात दिवाळी, स्मशानामध्ये आनंद झाला. दिवाळी स्मशानात साजरी केली त्यांनी. राजाला परत ऐरावत आणला, अंबरीमध्ये बसवलं आणि मोठ्या आनंदानं पुन्हा राज्यामध्ये घेऊन आलेलं. राजाला परत अभिषेक केला. आपल्याकडे अनेक प्रकारची विधानं आहेत. 12 वर्ष एखादी व्यक्ती परागंदा झाली, सापडलीच नाही 12 वर्षापर्यंत, यात्रेला गेला ना आलाच नाही का. 12 वर्षानंतर म्हणले त्याची वाट पाहू नये, त्याचे सगळे श्राद्ध वगैरे करून टाकावेत. 10वा 11वा 12वा सगळं करून टाकावं, त्याचं वर्ष श्राद्धही करून टाकावं. आणि असं सगळं झाल्यानंतर ती व्यक्ती जर 12 वर्षांनी आली तर व्यवस्था करून ठेवली शासनाने. अशी व्यक्ती जर परत आली तर तिचे सगळे संस्कार परत करावेत. जन्मापासून विवाहादी सगळे संस्कार त्याचे करावेत आणि त्याला अभिषेक करावा. त्याच्या निमित्ताने दानं वाटावीत आणि त्याला पुन्हा संसारामध्ये घ्यावं. विक्रम राजा मृत्यू पावला, स्मशानामध्ये नेले शरीर, प्रेतवत झालेलं शरीर पुनश्च उठलं म्हणून परत आनंद झाला. परत राजाला आणलं, राजाला अभिषेक केला, अनेक नद्यांचं पाणी आणलं आणि अभिषिंचित त्याचा तो देह केला आणि त्या विक्रम राजाचे सगळे संस्कार परत केले आणि त्याला राजगादीवरती बसवलं. मच्छिंद्रनाथाचं कलेवर महादेवाच्या त्या मंदिरामध्ये, महाकालाच्या मंदिरात त्या उज्जैनीला घेऊन बसले गोरक्षनाथ. विचार करतायत या शरीराला काय होणार, माझ्या गुरुचं शरीर आहे, या शरीराला कोण हात लावू शकेल, काही होणार नाही. मग याची व्यवस्था मात्र लावली पाहिजे. आणि मी किती वेळ राहू, 12 वर्ष मी इथे राहून काय करू, कारण माझं कार्य वेगळं आहे. मला फिरायचंय जनतेमध्ये, मला जायचंय, सगळ्या जनतेला मला उपदेश करायचा आहे, धर्मकार्य करायचं आहे. या जागी राहून माझा उपयोग नाही. म्हणून संन्याशाने एका गावामध्ये 3 दिवसापेक्षा जास्त राहू नये असा नियम आहे. गुरुचरित्रात आहे, वाचा. चातुर्मासामध्ये त्याला 2 महिने एका गावात राहता येतं किंवा स्वतःच्या मठामध्ये राहता येतं. परंतु एका गावामध्ये संन्याशाला 3 दिवसापेक्षा जास्त थांबता येत नाही आणि गृहस्थाच्या घरामध्ये राहता येत नाही. तुमच्या माझ्यासारख्या घरात संन्याशी राहू शकत नाही. पिंपळवाडीला आमचे गोविंद बाबा होते आणि त्यांची तब्येत तिथे बिघडायची सारखी. वारीला त्या कारखान्याचं जे प्रदूषण व्हायचं आणि प्रदूषित पाणी आणि तो वायू, त्यामुळे त्यांना त्रास व्हायचा. म्हणून मी एक दिवशी त्यांना विनंती केली, म्हणलं आमचं जुनं घर खाली आहे, त्याच्यात कोण नाही बाबा, आम्ही राहत नाही काय, तुम्ही तिथे येऊन राहा. ते असं दुपारी 4च्या वेळेला आले, सगळं घर पाहिलं, त्यांच्याकरता सगळी व्यवस्था केली. 2 जण सेवेकरी ठेवले, मी सगळा किराणा भरून ठेवला. म्हणलं जितके दिवस राहायचे तितके दिवस राहा. सकाळी मी त्यांना दूध घेऊन गेलो चहाला. महाराज कुठे, मी फोन केला, म्हणले महाराज पोहोचले पिंपळवाडीच्या आश्रमात. ते म्हणले गृहस्थाच्या घरात मला दम टाकायला लागला, इथे नाही राहायचं. हे संन्यासी गृहस्थाच्या घरामध्ये राहणार नाही, 3 दिवस एका गावामध्ये राहणार नाही. मग गोरक्षनाथ म्हणतात मला माझा धर्म सांगतो, इथे मला राहता येणार नाही. मग काय करायचं. त्या महाकालाच्या मंदिरामध्ये एक गुहा होती. त्या गुहेमध्ये शरीर ठेवून दिलं आणि त्याला बाहेरून एक शिळा लावून ते बंद केलं. त्या शरीराला काही होणार नाही. तुमच्या माझ्यासारखं पंचतत्वाचं ते बनलेलं नाही, त्यामुळे त्याच्यातली पंचतत्व कुठे जाणार नाही, कारण त्याच्यावरती ताकद आहे. त्या पंचतत्वावरती त्यांनी अधिकार मिळवलेला असल्यामुळे ते कुठे जाऊ शकत नाही. असं ते शरीर, मग त्याचं संरक्षण करायचं काय नाही म्हणले. मग तो बाहेरून एक शिळा लावून टाकली आणि पक्क करून टाकलं ते. आणि तिथे एक गुरवीण होती,
त्या शंकराची पूजा करणारी, त्या गुरुविनीला बोलवलं आणि तिला सगळा इतिहास सांगितला की बाई असं असं आहे, तुझ्या राजाच्या शरीरामध्ये माझ्या गुरुनं प्रवेश केलेला आहे. पर काय प्रवेश या महाराज, आणि तो प्रवेश झाल्या कारणानं त्यांचं शरीर इथं आहे. तुला फक्त लक्ष ठेवायचं, तुला दुसरं काही करायचं नाही, तू फक्त त्याच्यावरती लक्ष ठेव. आणि म्हणून ती लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्या गुरुविंदाला दिली आणि आपण स्वतः तीर्थयात्रेला निघाले. 12 वर्षानंतर परत येणार होते त्या नगरीमध्ये. गोरक्षनाथ निघाले, तीर्थयात्रा करायला गेले. मध्ये अनेक प्रसंग घडले, चौरंगनाथादीचा इतिहास त्याच्यामध्ये आलेला आहे. आणि मग परत येताना 12 वर्ष इकडे उत्तम राज्यकारभार चाललाय. राजनीती ही सगळ्या जगाला ज्यांनी शिकवली ते स्वतः जर राजगादीवरती बसले तर राजकारभार चालवायला काय अडचण आहे. उत्तम राज्यकारभार चालला. राज्यकारभार चालवणारे कोण होते? विक्रमाच्या शरीरामध्ये असणारे मच्छिंद्रनाथ. राज्यकारभार चाललाय आणि पुढे संतती झाली, मुलगा झाला आणि त्या मुलाचं नाव धर्मनाथ असं ठेवलं. धर्माचा नाथ. आणि त्यांना ते शक्य होतं. त्याला धर्माची पूर्ण शिक्षा, धर्म काय आहे, तो कसा जगायचा, कसा वागायचा, हे त्याला ते पूर्ण ज्ञान देणारे होते. म्हणून त्याचं नाव धर्मनाथ, सार्थ असं नाव ठेवलं. तो विषय नाही आपला. आणि तर आपलं नाव एक असतं आणि अर्थ वेगळा असतो. त्या अर्थाप्रमाणे आपलं नाव चालवलं असं नाही. आपलं नाव जे ठेवलं, मग आपलं नाव ठेवणारे कोण असतं? एखादी आत्या, मामी, काकी कानात सांगते नाही का, नाव त्याचं ठेवलं काय, भास्कर. त्याच्या जीवनामध्ये कधी उजेड पडतच नाही, अंधार. आपण ठेवलेलं नाव आहे ते. पण धर्मनाथाचं नाव सार्थ होत असेल. धर्मनाथाला धर्माची जाण त्या ठिकाणी करून दिली होती. 12 वर्षाचा कालावधी होता. धर्मनाथाचा जन्म झाला 33व्या अध्यायामध्ये झाला बरं का जन्म, 34 नाही. आणि मग झालेला तो जन्म, तो उत्सव साजरा करण्याकरता त्या धर्मनाथाला घेऊन एक दिवस रेवती राणी आणि हा विक्रम राजा दोघ जण मंदिरामध्ये पूजा करण्याकरता आले महाकालाची. आणि त्या महादेवाची पूजा, राजोपचार सगळे साजरे त्या ठिकाणी समर्पित केले आणि राजोपचाराने पूजा त्या ठिकाणी केली. मुलाला बरोबर घेतलेला आहे. दोघ जण आले, दर्शन घेतलं. नाथांनी सहज आपल्या शरीराकडे दृष्टी टाकली, व्यवस्थित आहे. परत निघाले. नाथ मुलाला घेऊन बाहेर पडतायत. ती रेवती राणी परत गेली आणि तिने महादेवाचं दर्शन घेतलं, डोकं टेकवलं आणि प्रार्थना केली की तुझ्या कृपेने मला अखंड सौभाग्य प्राप्त होऊ दे. असं म्हणून तिने डोकं टेकवलं आणि तिथं त्या गुरुविनीला हसू आलं. ती हसली आणि तिला इतिहास माहित होता. आणि ती हसल्यानंतर राणीचं लक्ष तिच्याकडे गेलं. सगळे जाऊ दिले. राणीने तिला बोलवलं आणि विचारलं, मी दर्शन करत असताना तू हसली काय, याचं कारण सांग. तुला हसू येण्याचं कारण काय? ती गुरुविनी म्हणते, नाही राणी साहेब, काही नाही, काही झालं नाही. नाही नाही म्हणले, कारण सांगावं लागेल. तर राणीच्या पुढे काय करणार आहे? राणीचा धाक. तिला ते कारण सांगावं लागलं. आणि तिने राणीला सांगितलं, राणी साहेब, अखंड सौभाग्य होती, तुम्ही असं वर मागतात, पण तुमचं सौभाग्य ते केव्हाच गेलंय म्हणले. तुमचं सौभाग्य केव्हाच नष्ट झालंय, केव्हाच गेलंय म्हणले. मग हे आहे कोण? आणि मग तिने इतिहास सांगितला. तुमच्या राजाच्या शरीरामध्ये मच्छिंद्रनाथानं प्रवेश केलेला आहे आणि 12 वर्षानंतर ते स्वतःच्या शरीरात परत येणार आहेत. त्यावेळेला तुमचं सौभाग्य नष्ट होणार आहे, ते सौभाग्य राहणार नाही म्हणले. म्हणून मला हसू आलं. ठीक आहे म्हणले. ते ऐकून घेतलं तिने. घरी गेली. मनामध्ये विचार, राणी जरी असले तरी राजकारणाचे विचार मनामध्ये असतात. ओतप्रोत भरलेला असतो.
म्हणले आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं यासाठी काय केलं पाहिजे. विक्रम राजा मारता कामा नाही. काही झालं तरी तिच्या डोक्यामध्ये शक्कल आली आणि तिने मनामध्ये विचार करून ठरवलं की जर मच्छिंद्रनाथाचं शरीरच नष्ट करून टाकलं तर ते कोणत्या शरीरात जातील. त्यांना शरीरच नाही दुसरं. ते दुसऱ्या शरीरात या शरीरातून तिकडे जाणारच नाही आणि ते चिरंजीव आहेत, त्यामुळे त्यांना कधी मृत्यू येणार नाही. मी अखंड सौभाग्य होतो कारण मला मृत्यू येणार आहे. अशी शक्कल तिच्या डोक्यामध्ये आली आणि रात्रीच्या वेळेला आपल्या बरोबर तिने 4 सैनिक घेतले आणि त्यांना घेऊन त्या उज्जैनीच्या मंदिरामध्ये ती पोहोचली. महाकालाच्या मंदिरात ते शरीर मच्छिंद्रनाथाचं तिने बाहेर काढलं, त्याचे बारीक 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 तुकडे केले. कसा विचार आहे. आणि ते तुकडे करून ज्यांनी आपल्या पतीला जीवदान दिलं त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करून ते जंगलामध्ये सगळीकडे फेकून दिले. आणि ते जंगलामध्ये फेकल्यानंतर ती म्हणते आता काय राहिलं, हे प्राणी वगैरे याला खाऊन टाकतील, याचा विषय संपला, मला अखंड सौभाग्य प्राप्त होणार. आणि अशा विचारानं ती राणी परत ते जसंच्या तसं गुहेचं दार तिने बंद केलं. सैनिकांना सांगून टाकलं ही वाता कोणाला कळता कामा नाही, हे कोणाला समजता कामा नाही, चला निघा. आणि असं होतं न होतं तोच महाकाळ खडखडून जागे झाले. माझ्यावरती पण जबाबदारी आहे म्हणले. हे शरीर गोरक्षनाथ माझ्या जबाबदारीवरती इथे ठेवून गेलेलं आहे. ते गुरुवीन काय म्हणले, पण मी इथं बसलेलो आहे. आणि जागे झाल्याबरोबर त्यांनी पाहिलं की या राणीने तर ते सगळं शरीर तोडून फोडून सगळीकडे फेकून दिलेलं आहे. ताबडतोब आपल्या गणांना वीरभद्राला आज्ञा केली. वीरभद्रा मच्छिंद्रनाथाचं शरीर सगळं गोळा कर म्हणले. जंगलामध्ये फेकलेलं होतं राणीने ते. आणि त्याचं हिमालयावरती जाऊन संरक्षण कर, कैलासावरती ठेव म्हणले त्याला. आणि कैलासावरती तू स्वतः त्याचं संरक्षण कर 12 वर्षापर्यंत. त्या सगळ्या शरीराचे तुकडे गणांच्या साह्याने वीरभद्रानं गोळा केले आणि कैलासावरती नेऊन ठेवले. कैलासावरती जे सगळे तुकडे ठेवल्यानंतर वीरभद्र त्याचं संरक्षण करू लागला. वीरभद्र त्याचं संरक्षण करायला लागला. वीरभद्र मनामध्ये विचार काय करतो, म्हणजे हा मच्छिंद्रनाथ आणि हा गोरक्षनाथ, या दोघांनी मला युद्धामध्ये हरवलंय म्हणले. 2 वेळेला प्रसंग येऊन गेला. बरं झालं म्हणले ऐकता ताब्यात सापडला. आता याचं संरक्षण नाही म्हणले, त्या गोरक्षनाथाला येऊ द्या, त्याचाही भेद पाहतो, याचाही भेद पाहतो, दोघांचाही भेद पाहतो. वीरभद्र शत्रुत्व कसं असतं पहा. कधी जाग होतं ते. त्याच्याकडून पराभव झालेला असला तरी पुढच्या इलेक्शनला परत जाग होतं ते. परत जाग होतं ते पराभव, शत्रुत्व. आणि मग ते शत्रुत्व जाग झालं वीरभद्राचं. तो म्हणला बरं झालं, मलाच सांगितलं, दुसरं कोणाला सांगितलं नाही म्हणलं. आणि ते शरीर सगळं सांभाळून ठेवलं. एकत्रित केले ते सगळे शरीराचे तुकडे आणि एकत्रित करून वीरभद्र त्याचं संरक्षण करतोय. स्वतः संरक्षणाला उभा राहिला. स्वतः हातामध्ये धनुष्यबाण घेतलेलं, गदा खेटक सगळी आश्रय हातामध्ये धारण केली आणि वीरभद्र स्वतः तिथं संरक्षणाला उभा राहिला. सगळे गण तिथे उभे केलेले आहेत. राणीला परमानंद झालेला आहे. राणीला वाटलं होतं आता काही होणार नाही, पण मी तुम्हाला पहिले सुरुवातीला सांगितलं की यांचं शरीर नश्वर आहे. प्राण्यांनी जरी खाल्लं असतं तरी तिथून गोरक्षनाथाने ते काढून आणलं असतं. इतकी ताकद आहे गोरक्षनाथामध्ये. गोरक्षनाथ फिरत फिरत 12 वर्षानंतर चौरंगी नाथाला बरोबर घेऊन तिथं आलेत. यात्रा पूर्ण झाली आणि म्हटली आता 12 वर्षांचा काळ संपलेला आहे. राजाच्या दरबारामध्ये गेले. विक्रम राजाला भेटले. विक्रम राजाने मोठा आदर सत्कार केला आणि विक्रम राजाच्या कानात सांगतात गोरक्षनाथ आपला काळ संपलाय, आपल्याला आपल्या शरीरामध्ये पुन्हा प्रवेश करायची वेळ आलेली आहे. मच्छिंद्रनाथ सांगतात मी सिद्ध आहे. दिवस ठरला. गोरक्षनाथ मंदिरामध्ये आले आणि गुहेचं दार उघडून पाहतात आतमध्ये शरीर नाही.
मच्छिंद्रनाथाचे शरीर गेलं कुठे? काय झालं असेल? आपल्या गुरुचं शरीर तिथं पाहायला मिळत नाही. त्याची विल्हेवाट कोणी लावली? काय केलं? कुठे गेलं? म्हणून त्या गुरुविनीला बोलवलं आणि गुरुविनीला विचारतायत. गुरुविन थरथर कापायला लागली. गुरुविनीला आता विचारतायत, तू हा वृत्तांत कोणाला सांगितलास? कुठे गेलं माझ्या गुरुचं शरीर? मी तुला सांगितलं होतं कोणाला सांगू नको. तिने पाय धरले गोरक्षनाथाचे, म्हणले क्षमा करा महाराज, माझ्याकडून हा वृत्तांत राणीला सांगितला गेला. विचार करतायत राणीला काय शिक्षा करावी. एका नात्याने राणी माझी आई लागते, गुरुची पत्नी झाली, त्यामुळे मी तिला शिक्षा करू शकत नाही. या गुरुविनीला शिक्षा करून काय करणार? महादेवाकडे मोर्चा वळवला गोरक्षनाथाने आणि म्हणतात, बोला भोलेनाथ, कुठे आहे माझ्या गुरुचं शरीर? मी तुमच्यावर जबाबदारी टाकून गेलो होतो. भगवंतानं ध्यानामधून डोळे उघडले आणि सांगितलं, गोरक्षा चिंता करू नको, झालेला सगळा प्रसंग सांगितला. राणीनं तुझ्या गुरुच्या शरीराचे तुकडे तुकडे करून फेकून दिले होते. परंतु शंकर कोण आहेत? आदिनाथ गुरु, सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. आपल्या शिष्याचं रक्षण करणार नाहीत का? आदिनाथ शंकर भगवान, त्यांनी त्या ठिकाणी त्याचं संरक्षण केलंय आणि गोरक्षनाथाला सांगितलं की तुझा देह, त्या गुरुचा देह कैलासावरती संरक्षणामध्ये आहे, सुरक्षित आहे. वीरभद्राने त्याला सांभाळून ठेवलेलं आहे. ठीक आहे. कैलासाकडे मोर्चा वळवला. चौरंगीनाथ आणि गोरक्षनाथ दोघ जण गेले आणि वीरभद्राला विनंती करतायत, माझ्या गुरुचा देह परत कर. पण तो वीरभद्र त्या ठिकाणी म्हणतो, हा देह तुला परत मिळणार नाही. गोरक्षनाथ म्हणतायत, बाबा विनाकारण वाद नको. माझ्या आदिनाथाचा तू मुलगा आहेस, तुझ्याबरोबर वाद घालून काय करायचं? वादातून काही निष्पन्न होणार नाही. माझ्या गुरुचं शरीर मला परत देऊन टाक. पण वीरभद्र काही ऐकायला तयार नाही. वीरभद्र म्हटला, माझ्या बरोबर युद्ध करूनच तुला ते प्राप्त होईल. माझा पराजय कर आणि तुझ्या गुरुचा देह घेऊन जा. गोरक्षनाथांचा नाविलाज झाला, कारण आपल्या गुरुचा देह मिळवणं त्यांना क्रमप्राप्त होतं आणि म्हणून वीरभद्राच्या बरोबर त्या ठिकाणी युद्ध सुरू झाले. भगवान शंकर आणि विष्णू या दोघांमध्ये संवाद चालू आहे. हे काय हवं म्हणतो, वीरभद्राला समजून सांगा. पण वीरभद्र कोणाचा ऐकायच्या तयारीमध्ये नव्हता. त्याला एक अहंकार त्या ठिकाणी झाला की मी शिवाचा प्रमुख गण आहे, माझ्या मोठी मोठी ताकद आहे. माझ्या नको लावूया बाबा, ए बाबा नको लाव, तिकडे लाव, तिकडे लाव. आणि त्या अहंकारामुळे तो म्हणत होता, मी युद्ध करणार, जे काय होईल ते होईल, मी याचा पराजय करणार, गोरक्षनाथाला आणि मच्छिंद्रनाथाला सुद्धा पराभूत करणार आणि याचा देह तर मी देणारच नाही. ऐसे शिवविष्णू बोलत येईकडे राक्षस मस्त, वीरभद्र पावनी झुंजत धनुष्यबाण कबळेनिया. आणि तो गोरक्षनाथाबरोबर युद्ध करायला लागला, धनुष्यबाण हातामध्ये घेतलेला आहे. आणि तो प्रतापी वीरभद्र तुटून पडला. सगळ्या गणांना घेऊन तुष्ट होता गोरक्षगती, वाता आकर्षणाल्पयुक्ती, भस्मच मोठी रणगंगना प्रती, हे कोळी देत असे. ऐसे वीरभद्रानी राक्षस संपूर्ण, एकमेळी मागले कन्नन, एरीकडे शिवविष्णू स्तुती, तुष्ट दिले गोरक्ष. गोरक्षाची स्तुती करायला लागले. भगवान शंकर आणि विष्णू नको नको म्हणले, राहू दे, युद्ध थांबव. ते म्हणले, माझ्या गुरुचा देह द्या.
माझी काही युद्ध करण्याची इच्छा नाही. पण वीरभद्र ऐकायला तयार नाही. शस्त्रास्त्रांचा मारा दोघांनी एकमेकावरती केला. यांच्याकडे सगळी मंत्रशक्ती होती. नाथांकडे कोणतं शस्त्र नाही, पण मंत्रशक्ती होती. आणि त्या काळामध्ये मंत्रशक्ती प्रबल होती. मंत्रशक्ती जर प्रबल करायची असेल तर त्या प्रत्येक मंत्राचे वेगवेगळे अनुष्ठान सांगितलेले आहेत. त्याला नियम आहेत, आचरण आहे, शौचाचार आहे, शुद्धाचार आहे. हे ज्या वेळेला असेल त्यावेळेला ती मंत्रशक्ती काम करते. त्याशिवाय ती मंत्रशक्ती काम करत नाही. आपण चरित्र वाचत असताना पाहिलंय, प्रत्येक नाथाने बद्रिकाश्रमामध्ये जाऊन तपश्चर्या केली 12-12 वर्ष. दत्तात्रयाच्या आज्ञेने साबरी मंत्र असतील, अनेक मंत्र असतील, त्या मंत्राची सिद्धता केलेली आहे आणि त्या मंत्राचे प्रयोग सुद्धा करून पाहिलेले आहेत. आणि त्या मंत्राचे प्रयोग करून त्याची सिद्धता करून मग त्या ठिकाणी जनकल्याणासाठी निघाले. कोणत्याही नाथाने कधी शस्त्र धरल्याचं वर्णन नाही, पण मंत्राचे अस्त्र मात्र त्यांच्याकडे होते. आणि ते फक्त त्यांच्या झोळीमध्ये काय असायचं, भस्म. आणि त्याची चिमुटी घेऊन तो मंत्र जपला आणि ते फेकलं की त्याची मोठमोठाले शस्त्र तयार व्हायची. आणि त्या ठिकाणी त्या युद्धामध्ये इकडून हे मंत्रास्त्र टाकत होते आणि वीरभद्र शस्त्रांचे अस्त्र टाकत होते. प्रश्न येतो, महाराज शस्त्र मोठं की शास्त्र मोठं? दोन्हीपैकी मोठं काय? शस्त्र मोठं की शास्त्र? शास्त्र मोठं. का बरं? शस्त्र चालवायचं सुद्धा शास्त्र आहे. शस्त्र कसं चालवायचं याचं सुद्धा शास्त्र आहे, म्हणून शास्त्र मोठं, शस्त्र नाही मोठं. आणि यांच्याकडे शास्त्र होतं आणि वीरभद्राकडे शस्त्र होतं. पराभव कोणाचा होणार निश्चित आहे. शस्त्राने केलेलं युद्ध आणि शास्त्राने केलेलं युद्ध होतं. उद्देश तो पण दोघांचा वेगवेगळा होता. एकाचा उद्देश अहंकारपूर्वक प्रतिशोध घेण्याचा होता आणि एकाचा उद्देश आपल्या गुरुत्व शरीर मिळून जनकल्याण करण्याचा होता. ज्या वेळेला राजे जयसिंग छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्याकरता आले होते, बादशाहच्या आज्ञेने आलते ना, त्यावेळेला त्यांनी लक्षचंडी यज्ञ केला. उद्देश चांगला असावा लागतो, कर्म कोणते असू द्या, शिवाजीला पकडण्याकरता. आणि शिवाजींनी काय केलं होतं, भवानी मातेची पूजा केली, जय भवानी तिचं दर्शन घेतलं. त्यांचा उद्देश वेगळा होता आणि यांचा उद्देश वेगळा होता. यांना तो औरंग्या कसा आहे ते पाहायचं होतं. म्हणून म्हणले हरकत नाही, जयसिंगाबरोबर आपण जाऊ. गेले ते आणि त्याचा उद्देश चांगला नसल्या कारणानं जरी शतचंडी यज्ञ केला असला तरी तो सफल झाला नाही. राजे परत आले तिथून. भवानीच्या कृपेने राजे परत आले, मोठ्या संकटातून परत आले. तद्वत वीरभद्राचा उद्देश वेगळा आहे आणि गोरक्षनाथाचा उद्देश वेगळा आहे. त्या वेगळ्या उद्देशाने दोघेजण लढत होते. आणि हे जे होणार होतं ते घडलं. असे वीरभद्र आणि दानव समस्त रवी निमाले प्रतापवंत त्यावरी गोरक्ष जल्पोनी अग्न्यास्त्र सकल केले भस्मसात. वीरभद्राचा पराभव झाला. त्याच्याबरोबर असणारे सगळे दानवगण, शिवाचे गण, त्या सगळ्यांचा पराभव केला, सगळ्यांना मारलं आणि म्हणले शरीर इथं राहता कामा नये म्हणून अग्नी अस्त्राचा प्रयोग करून वीरभद्रा सहित ती सगळी शरीर गोरक्षनाथाने जाळून टाकली. पुढे सरसावले, आपल्या गुरुचा देह एकत्रित केला, हातामध्ये पाणी घेतलं, संजीवन मंत्राचा प्रयोग केला आणि त्या शरीरावरती शिंपडल्यावर तो सगळा देह जोडला गेला. ते जे तुकडे तुकडे पडले होते ना ते सगळे जोडले गेले. ते शरीर उचललं, आपल्या खांद्यावरती टाकलं आणि कैलासावरून पायऱ्या उतरून उतरून खाली येत आहेत. तिथं 33वा अध्याय संपला. 34वा आता सुरू वाचायचा. 34वा
वेळेचं बंधन मला माहित नाही, घड्याळ किती वाजले, माझ्याकडे घड्याळ नाही, मला सांगा. आणि ते खाली घेऊन येत असताना वीरभद्र निमाल्या उमाकांत सहज गुणे आठवणी चित्ता पुत्रमोहे वेष्टीला मुख बाळून झाले म्लान अश्रू लोटले दोन्ही नयन पै न बोले काही जटा वेष्टून पुत्रमोहे स्पुंद तसे. भगवान शंकर त्या कैलासाच्या पायऱ्यावरती बसले होते आणि पुत्रमोहानं रडत होते, स्पुंदत होते. आपल्या त्या वीरभद्राचे गुण मनामध्ये आठवत होते एक एक. कशासाठी जन्म झाला वीरभद्राचा? मी जटाभार त्या ठिकाणी आपटला आणि त्या जटाभारामधून वीरभद्राचा जन्म झाला. कशासाठी झाला? सतीचा देह तिने अग्निकुंडामध्ये टाकल्यानंतर राजा दक्षाचा पराभव करण्याकरता, राजा दक्षाच्या यज्ञाचा आणि त्या राजाचा विध्वंस करण्याकरता आणि सतीला पुनश्च आणण्याकरता वीरभद्राचा जन्म झाला. तिच्या मोहानं मी जटा आपटल्या आणि त्याच्यातून वीरभद्र प्रकट झाला. जटोद्भव म्हणून त्याचं नाव आहे जटोद्भव, जटेतून उत्पन्न झालेला वीरभद्र. असा वीर की तो युद्ध केल्यानंतर दुसऱ्याचं कल्याणच त्याच्यापासून होणार. भद्र म्हणजे कल्याण आणि वीर म्हणजे वीरता असणारा, शक्तिशाली, पराक्रमी असा हा वीरभद्र. त्याचे एक एक गुण आठवून रडतायत. अनेक पराक्रम त्यांनी केले. त्याच्याबरोबर अनेक शक्ती निर्माण झाल्या होत्या आणि त्या सगळ्याचे गुण आठवून स्वतः भगवान शंकर रडतायत. जटांनी आपलं तोंड असं वेष्टन करून घेतलंय आणि स्पुंदून स्पुंदून रडतायत. मनात म्हणतात, हा कसा पुत्र होता माझा, विद्यासंपन्न होता, धैर्यवान होता, गुणवान होता, सर्व शस्त्रास्त्रामध्ये संपन्न असा पुत्र होता. असा दैवहीन झाला आणि आम्हाला सगळ्यांना तो सोडून गेला. आणि खाली उतरताना गोरक्षनाथांनी ते दृश्य पाहिलं. अरे आद्यगुरु आदिनाथ रडतायत, त्यांना दुःख माझ्यामुळे झालं. जवळ बसले, सांत्वना केली. आणि सांगितलं की जर मी आता संजीवनी प्रयोग केला आणि जर त्या ठिकाणी आश्रसिंचन केलं तर हे सर्व दैत्य सुद्धा पुन्हा उठून बसतील जे वीरभद्राच्या साह्याला आले होते आणि अनर्थ होईल. मग आदिनाथा, तुम्ही जर वीरभद्राच्या अस्थी गोळा करून आणू शकलात ना तर मी वीरभद्राला पुन्हा जिवंत करतो, गोरक्षनाथ म्हणतो. आणि मला सांगा, हे शंकराला शक्य नव्हतं का? पण प्रसंगानुरूप त्याचं त्या स्थानाला महत्व दिलेलं आहे आपल्याकडे. तिथे गोरक्षनाथाला महत्व आहे. शंकर सुद्धा उठू शकायचं होतं की नाही वीरभद्राला? त्यांच्या ताकद नव्हती. ते जरा या सगळ्या नवनाथांना ताकद देऊ शकतात, त्यांच्यात ती ताकद नव्हती. होती. त्यांना माहित नव्हतं हे शरीर नश्वर आहे, याच्याकरता शोक करण्याची गरज नाही. का रडत होते? हा एक वेगळा विषय आहे. ज्या वेळेला साधू संत असतील किंवा देवता असतील, त्या शोक करतात तुमच्या माझ्यासारखा, त्याला काही वेगळी कारण आहेत. तो आजचा आपला विषय नाही. अजून वाढेल आपलं प्रवचन. 6:30 झाले. ऐकाल. आणि वीरभद्र म्हटले, वीरभद्राच्या अस्थी? भगवान शंकर म्हणले, हो मी ओळखून आणू शकतो, कारण माझे जेवढे शिवगण आहेत ते ममरामी रत, कुठे असू द्या म्हणले, माझ्या नावामध्ये कायम रत असतात. त्यांच्या मुखातून सारखा जप चालू असतो. ओम नमः शिवाय, ओम शिवाय नमस्तुभ्यम नाही बरं का, ओम नमः शिवाय, शिवाय नमस्तुभ्यम माझ्या कोणत्या ग्रंथात वाचण्यातच नाही आलं आतापर्यंत. पण या माऊली सगळ्या करतात, चांगली गोष्ट आहे.
परंपरेने चालू आलेलं नमः शिवाय हा जप आहे की नाही. नमः शिवाय नमः शिवाय म्हणजे माझ्या सगळ्या शिवजन कायम जप करत असतात. ते कुठे असो, कोणत्या अवस्थेमध्ये असो, कसे असो, मला ते शक्य आहे. आणि भगवान शंकर गेले त्या स्मशानात, जिथे स्मशानच तयार झालं ते सगळे मारले, आणि तिथे एक एक अस्थि उचलणी कानाला लावली, जिच्यामधून ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असा आवाज आला. ती अस्थि वीरभद्राची ही खुणगाट बांधली, सगळ्या अस्थि अशा गोळा केल्या आणि गोरक्षनाथाच्या समोर आणून ठेवल्या. गोरक्षनाथाने आपल्या हातामध्ये पाणी घेतलं, संजीवन मंत्राचा जप केला आणि त्याच्यावरती शिंपडलं. वीरभद्र उठून उभा राहिला आणि उठून उभा राहिल्याबरोबर तो काय म्हणतोय, कुठे तो गोरक्ष, कुठे तो मच्छिंद्र, कुठे माझे धनुष्यबाग, मी त्यांना आत्ता मारून टाकतो. शंकराने हात ठेवला, बोलले थांब बाबा, ज्याने तुला मारून उठवलं त्याला तू काय मारणार परत, त्याला तू मारू नकोस. आणि मग सगळा इतिहास त्या वीरभद्राला सांगितला. वीरभद्र नतमस्तक झाला. आणि मग ते मच्छिंद्रनाथाचं शरीर घेऊन गोरक्षनाथ कैलासावर उतरून आले. सगळ्या शिवगणांनाही तिकडे आनंद झाला, भगवान शंकरालाही आनंद झाला. त्या नाथांचं कामच ते आहे, सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणं. त्यांचे अवतारच त्याच्यासाठी झालेले आहेत. आमच्या तात्या भाऊकडे कितीतरी लोक यायचे, दुःखी कष्टी अनेक समस्या घेऊन यायचे. त्यांचं कामच ते होतं, तो आनंदित होऊन गेला पाहिजे. कोणाला कशाचं कष्ट, कोणाला कशाचं दुःख, कोणाला संतती नाही, कोणाला काही नाही, अनेक दुःख घेऊन यायचे. तुमच्यापैकी तात्या भाऊंचे वर्ग किती जणांनी पाहिले, हात वर करावर. तात्या भाऊंचे वर्ग किती जणांनी पाहिले? फार थोडे लोक आहेत, फार थोडे. तात्या भाऊंच्या समोर वर्दीला माणूस येऊन बसला, समोर यायचा तो, आणि बसला की तात्या भाऊ त्याला नारळ, पहिले नारळ जमा करायचे, त्याचं नाव लिहून घेतलं जायचं, आहे का नाही. ते काम केलंय, बऱ्याच जणांनी केलंय. आणि मग ते नारळ तात्या भाऊ असं समोर धरायचे, ज्यांना माहित नाही त्यांच्याकरता सांग. आणि त्याला विचारायचं, भाऊ तुझं नाव सांगितलं का, म्हणायचं तुझं मनाचं का जीवाचं, जीवसंबंधी का मन संबंधी, असा प्रश्न त्याला विचारायचे. तो जर म्हटला मनाचं, हे नारळ फेकून द्यायचे, जा म्हणले पुढच्या शुक्रवारी. मनाच्या कामना कितीतरी असतील ना, त्या सगळ्या सोडवायला ते बसलेले. जीवाचं असलं तर बोल, जीवाचं म्हणजे एकट्याविषयी. मग तो सांगायचं, जीवाचं म्हटला की मग त्याचा प्रश्न, बाबा मला मुलगा होत नाही, उपाय काय सांगायचे. काही नाही म्हणले, 11 शुक्रवार मंदिर झाडून घे. उपाय, पैसे नव्हते लागत तेव्हा. अमुक कर, तमुक कर, हे कर, ते कर, असं कधी सांगितलं नाही. धर्मनाथाच्या बीजेला म्हणले बाळगोपाळजी झाली ते. आजही काही लोक येतात, जुने लोक धर्मनाथाच्या बीजेला येऊन त्याच्यात भाग घेतात. तुला मुलगा होईल म्हणले, धर्मनाथाच्या बीजेला जा, या इथे, या आमच्या इथं, आणि बाळगोपाळजी घाल. कधी घाल? मुलगा झाल्यावर, आधी नाही घालायचं. तुला मुलगा होईल तेव्हा बाळगोपाळजी घाल. श्रावण महिन्यात सत्यनारायणाची पूजा कर. साधे उपाय. रामकृष्ण हरी, पाय घेऊ म्हणले इथपर्यंत असे, आणि झोपताना रामकृष्ण हरी जप कर. आणि अशी साधे उपाय सांगून त्याचं कल्याण व्हायचं. तात्या भाऊंना स्वतःला कधी हिशोब येत नव्हता. त्यांच्याकडे एक डायरी असायची खिशात, आणि कुणी जर पैसे दिले तर जो असेल लिहिणार त्याला त्याचं नाव लिहून पैसे लिहि पुढं. ते जमा झालेले पैसे त्यावेळेला बँकाही नव्हत्या, पतसंस्था अजिबात नव्हत्या. मग ते पैसे कधी ख्रिस्त्यांच्या घरी, कधी आमच्या घरी ते आणून ठेवायचे. आणि काही काम निघालं इथं मंदिराचं, काही अन्नदान निघाला, काही कार्यक्रम निघाला की ते पैसे एकत्र करायचे, आणि मग त्याच्यातून तो कार्यक्रम करायचा. ते सगळे पैसे कधी संसाराला त्यांनी लावले नाही.
कारण ते घरी नेतच नव्हते. ते पैसे घरी नेण्याचा विषयच नव्हता. ते म्हणायचे जेवढी शेती आणि माझा व्यवसाय तेच आमच्या लघुभाऊचं काम तेच आहे. ते पैशाचा हिशोब पाहणारे दुसरेच आहेत. तो कधी हात लावित नाही त्याला. ते पैसे कधी घरी नेले नाही, कधी संसाराला वापरले. ते म्हणजे उद्योग आहेत आपल्याला, आपली शेती आहे, सगळं आहे, त्याच्यावर चाललंय आपला प्रपंच. त्यामुळे त्याची गरज नाही. असं काम करून दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणं हे कार्य नवनाथांचं होतं. ते कार्य तात्याभाऊंनी चालवलं, पुढे ते चालू आहे परंपरेने. आणि ते कार्य या ठिकाणी चालत होतं, घडत होतं. आजही घडतं. आजही तुम्ही समाधीच्या तिथे जा, डोकं टेकवा आणि सांगा त्यांना, तुम्हाला त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. आजही मिळतं. खूप लोक येतात, जुने लोक श्रद्धेने येतात, समाधीवरती डोकं ठेवतात, त्या कड्याला दर्शन करतात आणि आपली मनोकामना सांगतात. त्यांचं कार्य होतं. कारण या लोकांनी तपश्चर्या केली, जीवनामध्ये त्याग केला. गावाकरता महिना महिना जाऊन बसायचे पाऊस नाही आला तर, आणि पाऊस आल्यावरतीच परत येत होते, नाही का? पाऊस आल्यानंतरच तिथून शिवावरून परत यायचे. असे अनेक अनेक कार्य. हे मंदिर उभं राहिलं हे त्यांचीच कृपा आहे. नाही तर आज आपण इथं बसू शकलो नसतो. हे त्यांच्या कृपेने सगळं घडलेलं आहे. हे कार्य नवनाथांचं असतं. म्हणून ते कार्य आनंद निर्माण करण्याचं कार्य आपल्याला करायचंय. विक्रमराजाला सांगितलं ते शरीर घेऊन आलोय, आपला दिवस ठरवा आणि परत ते शरीर सोडून या. मच्छिंद्रनाथानं विक्रमराजाचं शरीर, त्या त्रिविक्रमाचं शरीर सोडलं आणि त्रिविक्रम राजाचं शरीर सोडून स्वतःच्या शरीरामध्ये पुन्हा प्रवेश केला. मच्छिंद्रनाथ उठून बसले आणि पर्यायानं शिकलं तो राजा त्रिविक्रम मृत्यू पावला. त्याच्या मुलाला, काय नाव त्याच्या मुलाचं? त्रिविक्रम राजाच्या मुलाचं नाव काय? धर्मनाथ. तुम्ही ऐकताय ना सगळं मी सांगतो ते. धर्मनाथ. त्या धर्मनाथाला प्रचंड दुःख झालं. तो रडायला लागला. माझे वडील गेले, राजा त्रिविक्रम गेले, पण प्रजा मात्र त्यावेळेला इतकी दुःखी नव्हती. नाथांचं जे कार्य होतं प्रजेला आनंदी करणं, प्रजेला सुखी करणं, ते कार्य झालेलं होतं. कारण राज्याला वारस मिळाला होता. धर्मनाथाच्या रूपानं राज्याला वारस मिळालेला होता. त्यामुळे प्रजा आनंदी होती. पण मात्र त्या धर्मनाथाला प्रचंड दुःख झालेलं होतं की इतका सुखावा असणारा, आनंद देणारा माझा पिता आज मला सोडून गेलेला आहे. आणि काही केलं तो पुढे काही करायला तयार नव्हता. तो म्हणत होता मला सुद्धा राहायचं नाही, माझं जीवन संपून टाकायचं. खूप शोक केला त्यांनी. त्यावेळेला राणीने जाऊन त्याच्या कानामध्ये सांगितलं की बाबा काळजी करू नको, जो मेला तो तुझा पिता नाही. तुझा पिता मरू शकत नाही, कारण तो शाश्वत आहे. तुझ्या पित्याचं शरीर जे होतं ते राजा त्रिविक्रमाचं शरीर होतं, ते नष्ट झालं. त्याच्यातली पंचतत्व नष्ट झाली, परंतु तुझा पिता मात्र मरू शकत नाही. त्याचं नाव मच्छिंद्रनाथ. आणि तो महाकालाच्या मंदिरामध्ये त्याच्या 2 शिष्यांना घेऊन बसलेला आहे, गोरक्षनाथ आणि चौरंगीनाथाच्या बरोबर. तो तुझा पिता आहे, तू याचे अंत्यसंस्कार कर. आणि मग ते अंत्यसंस्कार केले. त्याला सुखावं वाटलं आणि तो म्हणले मला माझ्या पित्याचं दर्शन करायला जायचं. मच्छिंद्रनाथाचं दर्शन करायला धर्मनाथ त्या ठिकाणी गेले. धर्मनाथाने दर्शन घेतलं आणि ते वैभव पाहिलं. म्हणले माझे सगळं राज्य नश्वर आहे, तुमच्यात केवढी ताकद आहे. तुम्ही तुमचं शरीर सोडून दुसऱ्याच्या शरीरामध्ये राहू शकता. ते नष्ट झालेलं शरीर परत तुम्ही आणू शकता आणि त्याला पुन्हा उठवू शकता. एवढी मोठी ताकद, एवढी मोठी विद्या आणि याने चालू असणारं तुमचं जनकल्याण, याच्यापेक्षा श्रेष्ठ काय असावं. हे माझं राज्य सगळं नश्वर आहे. मगाशी तुम्हाला जो श्लोक सांगितला पहिल्यांदा, धनानि भूमो पशवष्ट गोष्टे भार्या ग्रहद्वारी जनस्मशाने देहस्थितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीवयत्वा. कर्मानुसार हा देह पुढे जाणार आहे. त्यानुसार माझ्या त्या त्रिविक्रम राजाचं शरीर नष्ट झालं, परंतु तुमचं शरीरही नष्ट होऊ शकत नाही. म्हणून मला हे राज्य नको, मला हा संसार नको, मला तुमच्या बरोबर घेऊन चला, मला नाथपंथाची दीक्षा द्या. गोरक्षनाथाने सांगितलं तुला नाथपंथाची दीक्षा देऊ, परंतु त्याला अजून काही कालावधी आहे. आता तुला नाथपंथाची दीक्षा आम्हाला देता येत नाही. 12 वर्षानंतर आम्ही परत या ठिकाणी येऊ आणि त्यावेळेला तुला नाथपंथाची दीक्षा आम्ही देऊ. तोपर्यंत तुला एखादं संतान झालेलं असेल म्हणजे ही प्रजा दुःखी होणार नाही. आमचा उद्देशच तो आहे की या प्रजेला दुःखी करायचं नाही.
आणि मग त्याला राज्यगादीवरती तू बसव आणि मग नाथपंथाची दीक्षा तू आमच्याकडून घे, असं वचन त्याला दिलं. त्याला राज्यकारभारामध्ये पाठवलं आणि आपण गोरक्ष, मच्छिंद्र आणि चौरंगी हे तिघ जण तीर्थयात्रेला निघाले. 12 वर्षानंतर पुनश्च राज्यामध्ये आलेले आहेत आणि त्या उज्जैनीला आल्यानंतर परमानंद झाला धर्मनाथाला. त्या धर्मनाथांनी या नाथांना बोलवून घेतलं. महीचे सगळे भूपाळ म्हणजे सगळे राजे त्या ठिकाणी जमा केले. अनेक तीर्थांचं पाणी आणलं. तोपर्यंत त्याला एक मुलगा झालेला होता. आपल्या वडिलांची आठवण राहावी म्हणून त्याचं नाव विक्रम असं ठेवलेलं होतं आणि त्या विक्रमाला राजगादीवरती बसवलं. त्याचा राज्याभिषेक केला आणि गोरक्षनाथाला सांगितलं, आता मला नाथपंथाची दीक्षा द्या. मी या सर्वस्वाचा त्याग करून तुमच्या बरोबर यायला तयार आहे. आणि त्यावेळेला गोरक्षनाथाने मोठा उत्सव त्या ठिकाणी केला. आंबिलाचा प्रसाद केला. तो धर्मनाथाचा हा दीक्षा दिवस आहे. या दिवशी गोरक्षनाथाने धर्मनाथाला नाथपंथाची दीक्षा प्रदान केली. राजवस्त्र सगळे खाली उतरवून घेतले. भगवी वस्त्र परिधान करायला दिली. शैली, शंगी हे सगळी कर्णभूषण हे सगळी धारण करायला दिली. कंथा, आश्रय दिली आणि नाथपंथाची दीक्षा देऊन घोष केला, अलख निरंजन आदेश, हा त्या ठिकाणी घोष केला. दीक्षा दिली. स्वर्गामधून देवांनी पुष्पे उधळली आणि सगळ्या देवांनी विनंती केली. धर्मनाथाच्या त्या सोहळ्याचं वर्णन पाहून तो प्रसाद त्या ठिकाणी ग्रहण करून की असा प्रसाद आम्हाला वर्षोवर्षी मिळावा, देवांची विनंती आहे. सगळ्या देवांनी विनंती केली. गोरक्षनाथांनी सांगितलं ठीक आहे. आणि राजा त्या विक्रमाला आज्ञा केली की तुझ्या वडिलांचा हा दीक्षा दिवस म्हणून धर्मनाथ बीजेचा उत्सव प्रतिवर्षी या ठिकाणी तू साजरा कर. सगळे देव प्रसाद घ्यायला येते. आणि मालू कवींना पुढे त्याचे सांगितलं की गोरक्षनाथानं वरदान दिलंय असं की जो जो कोणी हे धर्मनाथ बीजेचं व्रत करील, धर्मनाथाचं पूजन करील, नाथांचं पूजन या दिवशी करील आणि अन्नदान करील, तो प्रसाद घ्यायला देव सुद्धा स्वर्गातून एकत्र होतील. कोणत्या ना कोणत्या रूपाने त्या ठिकाणी येतील आणि तो प्रसाद भक्षण करतील. तो आजचा दिवस धर्मनाथ बीज, असे तुकाराम बीज आहे की नाही, धर्मनाथ बीज. बीजेच्या दिवशी माघ शुद्ध द्वितीयेला, आज जी माघ शुद्ध द्वितीया, या शुद्ध द्वितीयेला गोरक्षनाथाने त्या धर्मनाथाला नाथपंथाची दीक्षा दिली आणि या पंथावरती त्यांना ज्ञान देऊन अनुक्रमण करायला सांगितलं, चालायला सांगितलं. तो पंथ स्वीकारून धर्मनाथ चालले. तो आजचा दिवस तात्या भाऊंनी म्हणजे मला बालपणापासून आठवत. आज माझं 62 वर्षाचं वय झालं. त्यावेळेपासून ही परंपरा चालू आहे, त्याच्या आधीपासून चालू आहे. पण मला जसं आठवतं तशी चालू आहे. ही परंपरा आजही चालू आहे आणि भविष्यातही तुम्ही असाल, मी नसाल, पण ही परंपरा चालू राहील. याच्यात वाढ होईल, अजून वेगळ्या पद्धतीने होईल, पण ही परंपरा बंद होणार नाही. कारण एखाद्या सिद्ध पुरुषानं चालू केलेली जी परंपरा असते ती कधी बंद होत नाही. तुमच्या माहिती करायला सांगतो, तात्या भाऊनी जे व्रत चालू केली, आजही सत्यनारायण होतात की नाही, श्रावण महिन्यामध्ये शुक्रवारी आजही 10-10-20-20 सत्यनारायण करतात. लोक नवस बोलतात आणि पूजा करतात. एक पूजेचा प्रसंग असा, आमचे वडील सांगायचे की एक जण आला, पूजा केली, सगळं केलं. त्यावेळेला काय 10 रुपयात पूजा होत होती. 10 रुपयात सगळं व्हायचं, प्रसाद बिसाद सगळं. अलख निरंजन. मला चांगलं लावता आलं नाही काय, परत लावलं. आणि त्या बिचाऱ्याकडे ते 10 रुपये सुद्धा द्यायला नव्हते. तात्या भाऊ जाऊन त्यांनी सांगितलं माझ्याकडे पैसे नाही, काही नाही. तात्या भाऊने तुमच्या वडिला सांगितलं, गुरु याच्याकडे पैसे नाही म्हणले, हा पुढच्या वेळेला आल्यावर तुम्हाला पैसे देईल. ठीक आहे म्हणे. तो प्रसंग होऊन गेला. मला पाणी येते डोळ्यामध्ये. मी स्वतः त्या प्रसंगाचा साक्षीदार आहे. त्याच्यानंतर आमचे वडील वारले आणि ती व्यक्ती इथं आली आणि तिने काय सांगितलं माहिती आहे, गजानन गुरु स्वप्नात आले होते, माझे 10 रुपये राहिले तुझ्याकडे, मी विसरून गेलो म्हणून.
तर मला त्याच्या दसपट द्यायचे म्हणले, 100 रुपये द्यायचे त्यांना, कारण त्याचं मूल्य त्यावेळेला होऊन गेलं होतं तेवढं. म्हणलं बाबा तुला द्यायचे ते दे श्रद्धेने, मला तर हा काही प्रसंग माहित नाही तुझ्या स्वप्नात ते आले की काय, परंतु याला कारण कोण? तात्याभाऊ. त्यांनी शब्द कोणाच्या समोर दिला होता? तात्याभाऊच्या समोर, एका सिद्ध पुरुषाच्या समोर दिलेला तो शब्द होता. आणि त्या माणसाने मला ते सगळं प्रसंग सांगून 100 रुपये आणून दिले. म्हणजे अशी असणारी व्यक्तिमत्व, अनेक त्यांच्याविषयी असं सांगता येईल असे खूप प्रसंग आहेत. आणि त्यानं हे सगळं घडलेलं आहे. काहींना तात्याभाऊ माहिती आहेत, काहींना माहिती नाहीत. ज्यांना माहिती आहेत त्यांनी आपल्या बाकीच्या मुलाबाळांना, सुनांना, सगळ्यांना सांगितलं तर त्यांची श्रद्धा बसेल. नाही तर काही जण येऊन म्हणतात हे कोण आहे, कोणत्या बाबाची समाधी, कोण बाबा बसला इथं, आहे की नाही. असे अनेक प्रसंग आहेत. पण त्याच्यामुळे हे सगळं आज उभं आहे, हे वैभव त्यांच्यामुळे उभं आहे. आणि ते सत्कार्य या ठिकाणी चाललेलं आहे. पुढे मग त्यांचे वंशज कोणी राहू न राहू हे कार्य चालूच राहणार आहे. हे कार्य बंद होत नाही, कारण ते सत्पुरुषाचं कार्य आहे. तुमच्या माझ्यासारख्याचं वर्षश्राद्ध झालं पोरं विसरून जातात. एकदा वाटण्या झाल्या संपत्तीच्या, संततीच्या, काही विषय संपला, तुम्हाला मला परत कोणी आठवण करत नाही. परंतु या साधू संतांची पुण्यतिथी त्यांच्या वंशजांनी जरी साजरी नाही केली तर दुसरे येऊन साजरे करतात, नाही का. ज्यांना ज्यांना अनुभव आला, मला सांगा तुम्ही, आदिशंकराचार्य आज 1200 वर्ष होऊन गेली. ज्ञानेश्वर महाराज, गोरोबा काका, सावतामाळी ही सगळी समकालीन, नामदेव महाराज समकालीन मंडळी, या सगळ्यांना 700च्या पेक्षा जास्त वर्ष होऊन गेली. तुकाराम महाराज, शिवाजी महाराज यांना 350 पेक्षा जास्त वर्ष होऊन गेली. आजही त्यांची आठवण आपण करतो की नाही. त्यांचे नातेवाईक करत असतील नसतील का आहेत की नाही माहित नाही आपल्याला, पण आपण सगळे त्यांची आठवण करतो का? त्यांचे तेवढे उपकार आपल्यावरती आहेत. आणि तसेच या नाथांचे आणि तात्याभाऊंचे आपल्यावरती तेवढे उपकार आहेत, म्हणून आज आपण हे सगळं साजरं करतो. म्हणून आपण या ठिकाणी एकत्र जमा होतो. त्याला विसरता कामा नये. त्यांच्या कृपेने हे सगळं चाललं. हे जो विसरला तो संपला, हे विसरून चालणार नाही. त्यांची कृपा आहे, त्यांच्या कृपेनेच आपण हे सगळं करतो आहोत. अनेक संतांची कृपा आहे, म्हणून हा धर्म चाललाय. एका शब्दावरती असं वर्णन, इंग्रज अधिकाऱ्याचं मला नाव आठवत नाही, महाराष्ट्रामध्ये तो म्हणला धर्म संपवणं पुढं अवघड आहे. नाही का बरं? काहीच नाही म्हणले. 10-10 लाख वारकरी, वाचता येत नाही, लिहिता येत नाही, पण पंढरपूरला एकत्र होतात म्हणले. फक्त एका तुकारामा करता, एका ज्ञानेश्वरा करता, पांडुरंगा करता. कसा धर्म संपवायचा म्हणले? तिथं धर्म संपवणं अवघड आहे, बाकीच्या ठिकाणी संपवता येईल. हा देश असा आहे म्हणले, ही भक्ती अशी आहे की ते सगळे धावतात. बरं, कोणाला आमंत्रण नाही, कोणाला पत्रिका नाही. पत्रिका कोणत्या वारकऱ्याला नाही या म्हणून पांडुरंगाने कधी निमंत्रण दिलंय? ज्ञानेश्वर महाराज निमंत्रण द्यायला आले कधी? नाही. फक्त त्यांनी चालू केली त्या काळात ती वारी, आणि आज लोक लाखोच्या संख्येने जातात. फक्त तिथी समजली एकादशी, कार्तिकी एकादशी, चलो आषाढी एकादशी, चला म्हणले पंढरपूरला. हेच एखाद्या सिद्ध पुरुषानं चालू केलेलं व्रत, सिद्ध पुरुषानं चालू केलेला कोणताही उत्सव हा सातत्यानं चालू राहतो. त्याच्यात कुठेही बंद होत नाही किंवा त्याच्यामध्ये अडचण येत नाही. तसं आमच्या तात्याभाऊंनी सुरू केलेला हा धर्मनाथ बीजेचा उत्सव सातत्याने आजपर्यंत चालू आहे आणि पुढेही चालू राहील. ज्या ज्या वेळेला मी इथे असेल त्या वेळेला ही मंडळी सेवेची संधी देतात. ती सेवा माझं भाग्य आहे की सेवा करण्याचं मला या ठिकाणी अवसर प्राप्त होतो, सुसंधी मला या ठिकाणी प्राप्त होते, आणि ती सेवा माझ्याकडून नाथ करवून घेतात. ती झालेली सेवा नाथांच्या चरणी समर्पित करू. नाथांची आरती होईल. आरतीनंतर नैवेद्य प्रसाद सगळ्यांनी ग्रहण करायचा आहे आणि मग आपल्या घरी जायचंय. हा आंबिलाचा प्रसाद आपल्या समोर आहे. स्वयंपाक आहे ना, हा स्वयंपाक केलेला आहे. तो प्रसाद सुद्धा अन्न प्रसाद सगळ्यांनी ग्रहण करायचा आहे आणि मग घरी जायचंय. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय. वीरभद्र महाराज की जय. परम पूज्य तात्याभाऊ महाराज की जय. मच्छिंद्रनाथ महाराज की जय. गोरक्षनाथ महाराज की जय. धर्मनाथ महाराज की जय. धन्यवाद.
चैतन्य गणेशनाथ महाराज की जय।